नमस्कार, सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत लेमन राईस. तर त्यासाठी मी इथे भात घेतला आहे, तयार भात घेतला आहे. इथे त्यामध्ये मी अर्ध लिंबू इथे पिळून घेते आहे. हा राईस तुम्ही उरलेल्या भातापासून बनवू शकता. त्याच्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकले. थोडी चवीला मी इथे साखर पण ॲड करते आहे. आणि हे आपण ना थोडं मिक्स करून घेऊया, म्हणजे लिंबू, मीठ आणि साखर जे आहे ते आपल्या भाताला छान लागेल. इथे कढईत तेल गरम करायला ठेवले. तर त्यामध्ये मी एक छोटा चमचा चणा डाळ आणि एक छोटासा चमचा उडदाची डाळ घेतली आहे. ही थोडीशी परतून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे मोहरी, थोडं जिरं, थोडासा मी इथे हिंग ॲड करते आणि इथे मी थोडेसे शेंगदाणे टाकलेत, 1-2 चमचे. आता शेंगदाणे थोडेसे आपण परतून घेऊया. त्याच्यात शेंगदाणे छान तळले जातील, म्हणजे जरा 1-2 मिनटं तळून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडा कढीपत्ता, थोडी बारीक चिरलेली मी इथे हिरवी मिरची घेतली आणि हे थोडंसं परतून घेऊया. त्यामध्ये थोडी मी हळद टाकणार आहे. आता हा राईस झटपट होतो आणि चवीलाही खूप छान लागतो. रोजचा वरण भात खाण्यापेक्षा हा राईस खरंच खूप छान लागतो. एकदा नक्की करून बघा. तर मी इथे तो भात आपण जो लिंबू आणि साखर मीठ टाकून ठेवला होता तो मी याच्यात टाकला आहे आणि आता तो छान आपण परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही ओल्या खोबऱ्याचे तुकडे जरी करून टाकले तरी पण छान लागतो. अगदीच कमी साहित्यात आणि झटपट होणारा हा राईस एकदा नक्की करून बघा. बघा, आपला राईस तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि बस आपला राईस तयार. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.